मजबूत पाऊस पडतोय, मजबूत. प्रचंड गर्दी, प्रचंड गर्दी. शॉपिंग. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. काही कामामुळे मला व्लॉग बनवता येत नव्हते, तर मी खूप दिवसानंतर व्लॉग बनवतो आणि मी खरंच खूप एक्सायटेड आहे या व्लॉगसाठी. सो आज आम्ही जाणार आहे नारायणपूरला जाणार आहे, श्री दत्तगुरूंचं दर्शन घेणार आहे आणि प्लस आपण जाणार आहे मस्कोबाला. सो आज खूप मजा येणार ब्लॉगसाठी. क्लायमेट पण खूप छान झालेलं आहे. आता 11:15 वाजलेले आहेत. पटकन आवरू आणि निघू आपण पुढच्या प्रवासासाठी. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि भरपूर कमेंट्स करा आणि सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते, ते माझे ब्लॉग कसे वाटत आहेत ते. तर आपण पटकन आवरू आणि निघूया. बाहेर निघाले की एक एक गोष्टी आठवतात, मग परत जा, लॉक ओपन करा आणि घेऊन या सगळ्या गोष्टी परत. मी पप्पाने इकडेच ठेवून चाललोय. ते घेतलं. चला आम्ही येतो. गुरुवार आहे तर गुरुवारी आम्ही आधेमध्ये ट्रिपला जात असतो. असं कसं वाटतंय डॅड? एकदम फर्स्ट क्लास वाटते. एकदम फर्स्ट क्लास वाटते. पप्पांनी एका शब्दात उत्तर दिलेलं आहे. गाडी चालू करून ठेवायला सांगितली भाऊला, म्हणजे गाडीत AC मुळे जरा गाडी चांगली कूल होईल. आणि अशा वातावरणात आम्ही फिरायला चाललो. काल तरी खूप पाऊस झाला, मस्त वाटलं की आज छान एवढा ऊन नसेल, पावसाचं वातावरण असेल, फिरायला अजून मजा येईल. पण ॲज एक्सपेक्टेड ऊन बघू शकता. ओ माय गॉड, मी रेडी झालेली आहे साडी विडी नेसून. आता जाऊन गाडीत बसू. आम्ही चाललेलो आहे नारायणपूरला जाताना आम्ही मस्कोबाच्या मंदिरात सुद्धा जाणार आहे. कसं वाटतंय मा? मस्त. आपलं कुरिअर आलेलं आहे समोरच. अच्छा, कुरिअर पण आलेला आहे. कुरिअर घेताना भाऊचा सत्कार करू आपण. काय घेतलंय? काय मोबाईलचं कवर आहे. मोबाईलचं कवर घेतलेलं आहे. ते बघा किती घाई. अनबॉक्सिंग, जागेवर अनबॉक्सिंग. आपलं असंच असतं, एकदम खतरनाक काम. नाही, कुरिअर के एखादी वस्तू तुम्ही ऑनलाईन मागवली तर ती लगेच तिथल्या इथे चेक करून घ्या. सेफ्टी. अनबॉक्सिंग करून झालेलं आहे आणि आता आपण निघतोय पुढच्या प्रवासासाठी. फायनली 1 तास आपण अनबॉक्सिंगला लावलेला आहे. 11:15 ते 12:15 झालेले. बँगलोर नाही, बँगलोर हायवेने आपण जाणार कापूरहोळवरून लेफ्ट टर्न मारायचं. लेफ्ट टर्न मारलं की आपण पहिलं जाणार आहे मस्कोबा मंदिरामध्ये जाणार. मस्कोबा मंदिरानंतर मग आपण जाणार आहे नारायणपूरला. मी नारायणपूर आणि नारायणगावमध्ये खूप कन्फ्यूज असतो नेहमी. आता मी नवले ब्रिजच्या इकडे आणि पाऊस चालू झालेला आहे. मस्त वाटते. जरा थंड क्लायमेट झालं आता भारी वाटेल. मजबूत पाऊस पडतोय, मजबूत. रोडला तेवढं पाणी साठलंय. इकडेच पाऊस आहे, निगडीला नाहीये पाऊस, पुण्यामध्येच पाऊस पडतोय सिटीमध्ये. भूक लागलेली आहे म्हणून थांबलेलो आहे. शिवनेरी मिसळ. इकडे पाऊस नाही आहे, फक्त पुण्यामध्ये आहे कात्रजला. असंच आम्ही फिरायला गेलो तेव्हा इकडे शिवनेरी मिसळ खाल्ली होती, तेव्हा छान लागली टेस्ट. स्पेशल मिसळ पाव 3 घेतलेले आहेत आणि स्पेशल मिसळ पावमध्ये ना 120 रुपयाला आहे. त्यामध्ये मेन्यू काय काय दाखवतो.
क्या बात आहे. भाऊचा उपवास आहे म्हणून तो तसाच बसलाय. आणि आम्ही सगळं खाणार आहे. हे आवडीचा मेनू आहे भाऊच्या. नाही आम्ही खाणार त्याला दाखवून. तोपर्यंत चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत. आणि बाकीचे ब्लॉग बघत बसा आम्ही जेवण करीपर्यंत, मिसळ खाईपर्यंत. मस्त पोटभर मिसळ खाऊन झालेली आहे. कसं वाटतं? कशी होती मिसळ? ऊन खूप आहे. डोळ्यावर ऊन खूप येत आहे. येस. गॉगल कसा वाटतोय कमेंट करा आणि नक्की सांगा. मगाशी केवढा पाऊस चालू होता आणि आता केवढा ऊन कडक पडलं. बाप रे, एवढं क्लायमेट चेंज. आजारी पडलंच पाहिजे, डायरेक्ट जागेवर आजारी. कशी वाटतं मिसळ खाऊन? कसं वाटतंय? खूप छान वाटतंय जरा. तुम्हाला काय वाटतंय? मिसळ कशी होती? एकदम फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. भाऊला विचारू, भाऊ तुला काय वाटतं कशी होती मिसळ? एक नंबर होती मिसळ, एक नंबर. एक नंबर. त्यांनी फक्त नजरेने मिसळ खाल्लेली आहे पोटभर, डोळ्यांनी तरी पिलेली आहे त्यांनी. आता मी ठरवलं तर भाऊला दाखवून खायचं. आज ठरवलेलं दाखवून खायचं. बस त्याला कसं पण वाटू दे, आम्हाला समाधान वाटलं. राज मजे मजे. दुसऱ्याला दाखवून खाण्यामध्ये मजेही मजे. त्यात भाऊ असेल तर अजूनच मजे. आणि जर आपला सख्खा भाऊ असेल त्याला आपण दाखवून खात असेल तर मजेही मजे. आता आपण पोचलेलो आहे कापूर होळमध्ये. तर इकडे आनंद प्युअर व्हेज रेस्टॉरंट दिसत असेल मला. आनंद प्युअर व्हेज रेस्टॉरंट. इकडून आपण जाणार लेफ्ट साईडला. इकडे काही कमान वगैरे नाही आहे. हायवेने आलं की नसरापूरमध्ये आलो की कापूर रोडमध्ये आलं की आनंद रेस्टॉरंटच्या तिथून लेफ्ट टर्न मारायचं आणि आपण पुढे निघायचं नारायणपूरला. आपण पोचलो आहे मस्कोबा मंदिरामध्ये. तर त्या बाजूला तुम्ही बघू शकता. तर तिकडे जो झेंडा लागलाय ना तिकडे मंदिर आहे मस्कोबाचं. भाऊ म्हणतो की पाऊस पडतोय, पण बारीक बारीक पाऊस पडतोय, जास्त नाही पडत. समोर मंदिर आहे. तर मंदिरामध्ये पण मी शूट घेतलेलं आहे, कोण नव्हतं म्हणून पटकन शूट करून घेतलं. क्लायमेट खरंच खूप छान झालेलं आहे. थंडगार असं वातावरण झालेलं आहे. केस परत भिजले. एंट्री केली आणि पाऊस चालू झाला. दर्शन छान झालं. आतमध्ये शूटिंगची परमिशन आहे का नाही माहीत नाही. मी केली शूटिंग आतमध्ये जाऊन थोडीशी. तुम्हाला पण दर्शन करायला भेटेल मस्कोबाचं. इकडे नवग्रह आहेत. नवीन मंदिर जेव्हा चालू होतं बांधायचं तेव्हा आम्ही आलो होतो दर्शनासाठी इकडे. आणि त्या टायमाला काहीच नव्हतं. मंदिराचं काम जस्ट चालू झालं होतं. फर्स्ट टाईम आम्ही आलो होतो, ते पण चुकून आलो होतो या मंदिरामध्ये. सो तेव्हापासून आम्ही कंटिन्यू येत असतो दर्शनासाठी इकडे. जेव्हा आम्ही या बाजूला येतो आम्ही दर्शनाला येत असतो. माझं का राज जंगम. तर हे आहे मस्कोबाचं मंदिर. मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देईल. जे कोणी येणार असेल सिटीमध्ये असतील पुणे सिटीमध्ये तर मंदिर खरंच खूप छान आहे. जवळ आहे.
गुरुवारी महाप्रसादसुद्धा असतो, महाप्रसादसुद्धा लागलेला आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लोकेशन देतो, नक्की या दर्शनासाठी. इकडे आलं की थोडी भाजी वगैरे घेतली पाहिजे, थोडी शॉपिंग होते आमची, नेहमी आहे. तर एवढं लांब आम्ही फक्त कोथिंबीर घेण्यासाठी आलेलो आहे. कांदे घ्यायचे बाकी आहे, अजून कांदे घ्यायचे आहेत. आता इकडून आपण निघणार आहे नारायणपूरला. नारायणपूरला जाऊन दर्शन घ्यायचं, दत्त दिगंबरांचं दर्शन घ्यायचं आणि थोडी परत शॉपिंग करायची, कांदे घ्यायचे आहेत. कांद्याचं पोतं घेऊन जायचे आज. एका टायमाला आम्ही खूप कामं करत असतो, ब्लॉग बनवतो, फिरतो, देवदर्शन करतो, भाजीपाला घेतो, कांदे घेतो. एका ह्याच्यात सगळी कामं करायची, सुट्टी नाही, काय राहिलं नाही पाहिजे. गाडी मस्त चकाचक धुवून झालेली पावसामुळं. वॉशिंग केली नव्हती, नॅचरली वॉशिंग करून झाली गाडी आपली. नारायणपूरला पार्किंग बघा. प्रचंड गर्दी आहे नारायणपूरला सुद्धा. इकडे गाडी पार्क केली बघा, गाड्या खूप आहे पार्किंगला. आज सगळे दर्शनाला आलेले दिसत आहेत. हे समोर बघू शकता, हा पुरंदर किल्ला आहे. आता आपण आलेलो आहे नारायणपूरमध्ये. मम्मीची चांगली शॉपिंग होणार आहे, भाजी फळं बिळं सगळे घेणार आहे. दर्शन झाल्या मम्मी पहिली इकडे येईल आणि भाजी फळं सगळं घेईल. फळं भाज्या पण खूप आहेत आज. मे बी गुरुवारी मार्केट भरत असेल इकडे, कारण की आम्ही गुरुवारीच येतो मोस्ट ऑफ. गुरुवारी पप्पांना आणि भाऊला ऑफिसला सुट्टी असते म्हणून आम्ही गुरुवारी येत असतो इकडे. मार्केट बघा. चला पुढे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर थांबून गर्दी करू नका. बापरे, गर्दी, प्रचंड गर्दी होती मंदिरामध्ये. नारायणपूरला जर तुम्ही नारायणपूरला आलो तर शेजारी शंकराचं महादेवाचं मंदिर आहे. तर आम्ही आता इकडे दर्शनासाठी आलेलो आहे. एवढी गर्दी नाही, जेवढी आतमध्ये गर्दी तेवढी इकडे गर्दी कमी आहे. आणि मंदिर खूप जुनं आहे आणि छान आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. आतमध्ये मी शूट नाही केलं कारण की आतमध्ये परमिशन नाही आहे. सो आपण रूल्स नाही मोडायचे म्हणून मी आतमध्ये शूट नाही घेतलं. सॉरी, घेतलंय, विसरलो मी. महादेवाचं पण दर्शन करून झालेलं आहे. बापरे, आतमध्ये लाईट पण नव्हती, गरम एवढं होत होतं, अंधार होतं खूप. पण दर्शन छान झालं. दर्शन छान म्हणण्यापेक्षा अंधारातच झालं दर्शन. गुरुवार असल्यामुळे लाईट आतमध्ये नव्हती मंदिरामध्ये. का मंदिरात लाईटच नाही माहीत नाही, पण अंधार होतं त्यामुळे आतमध्ये शूट नाही घेता आलं. थोडंसं शूट घेतलंय मी हळूहळू. नाही, यूट्यूबवरती. इकडे मंदिर आहे आणि आम्ही बसलोय सगळे. फॅनची आवाज येतोय. दर्शन पण खूप छान करून झालेले. आता निघलो. एवढं बरं वाटतं गाडीमध्ये बसल्यानंतर. पाऊस पडतोय, मध्येच ऊन, क्लायमेटची वाट लागली. पण आलो तेव्हा पाऊस चालू होता, मध्येच ऊन, कडक ऊन पडलं. आता परत पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस नाही पडणार पण ठीक आहे.
पण भयंकर गरमी होती आणि मंदिरात एवढी गर्दी होती ना, खूप गर्दी होती आज. काय होतं आज कार्यक्रम, काय होतं काय माहीत नाही, पण आज गर्दी होती. आता मी इकडून निघालो आहे. शॉपिंग झाली सगळ्यात महत्त्वाची, म्हणजे सगळ्यात मेन गोष्ट होती म्हणजे ती शॉपिंग पण झालेली आहे. कसं वाटतंय मम्मा तुला शॉपिंग करून? कांदे घ्यायचे अजून. खूप बरं वाटतं. अजून एक अपडेट म्हणजे कांदे घ्यायचे आहेत, कांद्याचं पोतं घ्यायचं आहे. आता ते किती रुपयाला भेटेल ह्याचं तुम्हाला अपडेट देतो. हे घाबरे अपडेट देतो. आणि तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ज्यांना कांदे घ्यायचे आहेत, त्यांनी तिथे नारायणपूरला येऊन ज्यांना कांदे घ्यायचे आहेत त्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्याकडून तुम्हाला स्वस्त दरात कांदे भेटतील. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला एक पोतं फ्री भेटेल. नाही केलं पोतं फ्री भेटेल कांदे भरण्यासाठी. बस. शॉपिंग डिक्की खचाखच भरली आहे. ब्लॉग कसा वाटला कमेंट करा आणि नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, राज जंगम. आणि इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा, म्हणजे इंस्टाग्रामवरती पण मी कंटेंट्स बनवत असतो, तर ते पण तुम्हाला एन्जॉय करता येतील. सो आजचा ब्लॉग आपण इथेच संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.